दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे गुरुप्रतिपदा महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले होते. सालाबाद प्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा म्हणजेच गाणगापूर यात्रा निमित्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अखंड दत्तनाम सप्ताह निमित्त गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. श्री एकमुखी दत्त मंदिर पटांगण, यशवंत महाराज पटांगण, सराफ बाजार, दहीपूल, सोमवार पेठ, साक्षी गणेश मंदिर, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्ग, रविवार कारंजा व श्री एकमुखी दत्त पटांगण असा या पालखी सोहळ्याचा मार्ग होता. या सोहळ्याबाबत अधिक माहिती मुख्य पुजारी संस्थानिक आचार्य गुरुवर्य मयुरेश बर्वे यांनी दिली आहे. आज श्रीमंत दत्तात्रयांचे दुसरे अवतार शरीर रूपाने श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांचं सैन्यगमन यात्रेचा दिवस आहे. दत्त संप्रदायाचा हा खूप मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरमध्ये लोककल्याणार्थ निर्गुण पादुका ठेवून तिथून ते सैन्यगमनासाठी पुढच्या यात्रेसाठी निघाले. तो आजचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा. या निमित्ताने आपल्या एकमुखी दत्त मंदिरातून साधारणतः ही 150-200 वर्षाची परंपरा आहे का दत्त महाराजांच्या मूर्तीला व श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीला नगर भ्रमंती केली जाते. ती नगर भ्रमंतीचा दिवस तो आजचा दिवस. त्यानिमित्ताने 3 दिवसाचा उत्साह होता, 3 दिवसाचा सप्ताह होता, अखंड दत्तनाम सप्ताह. त्यानिमित्ताने प्रसाद पालखीचं नियोजन आहे व सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचं नियोजन आहे. दरम्यान नाशिक येथील श्री एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी हा गुरुप्रतिपदा महोत्सव 2024 उत्सवात साजरी करण्यात आला. यावेळी या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सातपूर परिसरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यातच सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून काही चोरट्यांनी महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट, पिंडीच्या खाली लावलेले पंचधातूचे कवच, पिंडीच्या वरती लावलेला पंचधातूचा तांब्या तसेच मंदिरातील देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन घटना ठिकाणी पाहणी करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी नामे रोशन भाडमुखे, प्रताप वाघ व सुनील महाले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या घटनेबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे. नीलकंठेश्वर महादेव मंदिर, सातपूर, नाशिक या ठिकाणी मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती. 21 तारखेला सकाळी 7 वाजता दरम्यान अशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली व संपूर्ण टी व्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे CCTV फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या टी व्ही पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच जवळजवळ 24 तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या चोरताना ज्या बाईकचा वापर केला होता बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे. अशा प्रकारे जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या? अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे QR कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत.
त्या ठिकाणी गस्त वाढवून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, शेजवळ गायकवाड, आहेर गायकवाड, कणोजे, जाधव, महाले, पाटील, शिंदे, भोये यांनी केली आहे. त्यातच सातपूर येथील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमधून कॉपर धातूचे ब्लॉक व कॉपर धातूचे बॉक्स चोरी गेल्याबाबत देखील सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 48 तासात चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केलंय. सदर घटनेत आरोपी नामे मनीष सिंग, दीपक लोट, महेंद्र बागुल व अभिषेक सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 6,92,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत देखील अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे. सदरच्या कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय सोनटू मॅडम, मोनिका राऊत मॅडम, तसेच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार सुनील लोहरे, पोलीस हवालदार गीते, पोलीस अंमलदार संभाजी जाधव, अनंत महाले, रामनाथ पाटील, पोलीस अंमलदार चालक रोहिदास कनोजे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार चालक गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन भोये, पोलीस अंमलदार सचिन आजबे, सर्व नेमणूक सातपूर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वाची कामगिरी करून हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याबद्दल मान्य वरिष्ठ यांनी त्यांची वाहवा केलेली आहे. भविष्य काळात सुद्धा त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी यासाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर, खरपडे, गायकवाड, सुनील लोहरे, गीते, पोलीस अंमलदार संभाजी जाधव, अनंत महाले, रामनाथ पाटील, रोहिदास कनोजे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, गायकवाड, मोहन भोये, सचिन आजबे यांनी केली आहे. दरम्यान सातपूर पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न उठवल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. आधीच अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी, त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न उठवल्यामुळे अधिक त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादन खर्च व बाजारभावातील तफावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन याची आठवण करून देण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आलाय. व्यंगचित्रकार किरण मोरे व शेतकरी संघटनेतर्फे हा चित्ररथ तयार करण्यात आला असून बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गणपती मंदिरापासून रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी हा रथ मार्गस्थ झालाय. कांद्याला मागणी वाढली व भाव मिळू लागला की केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेते. त्यातच अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान. यामुळे शेतकरी आधीच त्रस्त असताना देखील सरकारने निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. अतिवृष्टी, गारपीट याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता, पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर मोठा घाला केलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, पण कांदा निर्यात बंदी खुली झाली नाही. मग आम्ही काही शेतकरी मिळून आता शेतकरीच म्हणून आम्ही संघटना वगैरे सोडून आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं. जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करतायत की गाव पातळीपर्यंत हे गाव चलो अभियान, त्यांचा भारत कोणता एक नवीन येतो अभियान ते गावापर्यंत येतात, पण आमच्या
ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे. कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कांद्याला लागणारा खर्च असो, कांद्याला लागणारा जी महागाई झाली, जे शेतकऱ्याला सहन करावा लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले. आणि कांदा निर्यात बंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे. आणि एक आम्ही जसा आज जो कांदा आहे आज आमच्यासाठी देव आहे, कांदा हा आमच्यासाठी देव आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा देव आहे. आणि या देवाला हा न्याय मिळाला पाहिजे, याला कायमस्वरूपी ही निर्यात बंदी खुली पाहिजे, याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसायला हवे. कारण शेतकरी जेव्हा कांदा पिकवतो तो कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर निर्बंध नसतात, त्याला जे पाहिजे असतं कांद्याला तो लाडाने पुरवतो, लाडाने मोठं करतो. पण जेव्हा तो मोठा होतो आणि बाहेर त्याची परदेशात जायची वेळ येते, एक वेळ आमचा बाप शेतकरी नाही गेला परदेशात चालेल पण आमचा कांदा गेला पाहिजे. दरम्यान शेतकरी जीवाचं रान करून शेतमाल पिकवत असतो तरी देखील शेतमालाला भाव मिळत नसल्याने आणि निर्यात बंदी थांबवल्याने या रथाच्या माध्यमातून गावोगावी शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे. तसेच कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते. आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील त्यांच्या आंदोलनाच्या विषयावरून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी डोळा मारून आपल्याला तात्पुरते आरक्षण द्यायचे असल्याचे वक्तव्य केले आहे. हे अत्यंत चुकीचे असून फडणवीस हे घातकी असल्याचं म्हणत माझ्या वाक्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले असल्याची प्रतिक्रिया देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. असं आहे की त्या माणसाचा स्वतःचा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही. मी पहिल्यापासून सांगत होते हे सरकार फसवणार आहे, मराठ्यांचा घात करणार आहे, तो त्यांनी केला. काय काल एक व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला पाठवला सगळ्यांना. काय त्या ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, मुख्यमंत्री आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. काय हे सगळे त्याच्यामध्ये दिसतात. आणि तिथे डोळा मारून फडणवीस सांगतात आपल्याला तात्पुरतं द्यायचं आता. काय हे काय वागायची पद्धत नाही ना, जबाबदारी असेल. सगळ्यांना काल व्हायरल केलं आहे, तुम्हाला असं करायची. काय अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मतदाराला फसवता, काय ते बरोबर नाही, विश्वासघात आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस विश्वासघातली आहे या माझ्या वाक्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांचा देखील समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी अंतरवली सराटीमधून थेट मुंबई येथे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील हे अधिकच आक्रमक झाले असून राज्यभरात देखील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर 5 दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थानिक कलावंतांनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
तसेच यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत या महोत्सवाची सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विषयी माहिती व्हावी तसेच यातून कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आपला महासंस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे. त्याची सुरुवात ग्रंथदिंडी काढून आपण सकाळी 9 वाजता केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आता 10:30 वाजता पोलीस कवायत मैदान या ठिकाणी होणार आहे. 5 दिवसाचा हे महोत्सव आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम आहे. विशेष आकर्षण म्हणून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सेलिब्रिटी शोज आहे. त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची हस्तयात्रा आहे. उद्या आयुष्यावर काही बोलूया या कार्यक्रमाचा प्रबोधन आहे. परवा संताची वारीचा कार्यक्रम आहे. 29 तारखेला आपण एक कार्यक्रम आणि 1 तारखेला गझल संध्या ज्याच्यामध्ये श्री भीमराव पांचाल आणि त्यांची टीम आहे. असे विविध आकर्षक कार्यक्रम आहेत. दिवसभरातही लोकल कलाकार आपले धुळे जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक आपली जे आहे शीतकालीन शस्त्र दालन, हस्तकला दालन, बचत गटांचे स्टॉल्स असे सर्वांचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. माझी सर्व धुळेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या महोत्सवामध्ये सहभागी व्हावा. या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह मुंबई येथील सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंत विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. यासोबतच महोत्सवात बचत गट, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, विविध चित्रांची प्रदर्शने, पुस्तक प्रदर्शने असे भरगच्च कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दसक नाशिक रोडमधून 2019ला नगर रचना विभाग, मनपा नाशिक यांनी 12 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटिसा बजावल्या होत्या. तेव्हापासून उपयुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली 5 वर्षापासून पीडित परिवार व दसक गावकरी यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पीडित परिवार व तसेच गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. दसक शिवार सर्वे नंबर 78-79 महारवतन 6 जमीन असताना भूमाफिया नगरसेवकांनी ती जमीन बळकावून मान्य जिल्ह्याची परवानगी न घेता, महानगरची परवानगी न घेता तिथे अनाधिकृत साम्राज्य तयार केलेले आहे व 100 रुपये बोगस नोटरीवर लोकांना घरे विकली आहे. आणि मंत्रालयापासून महसूल मंत्री, विरोधी पक्ष नेते, मान्य विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त सर्वांनी सांगितलं आहे की हे अनधिकृत बांधकाम काढून टाकणे. पण उपायुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली लेखी पत्र देतं का आज करतो, उद्या करतो. पोलीस आयुक्ताच्या प्रतिनिधी समोर पण सांगतो की मी 2-3 दिवसात कारवाई करतो. पण राजकीय दबाव भूमाफिया नगरसेवक दिनकर आढाव, पवन पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, विलास लोखंडे, लोणकर इत्यादी हे भूमाफिया काही राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे
इथे कारवाईच्या नावाखाली टोलाटोली चाले, जेव्हा की सर्व लेखी पत्र इतके असताना सुद्धा आणि लेखी उत्तर दिल्याने सुद्धा हे लोक कारवाई करत नाही. जेव्हा की नगरला कारवाई होते, मुंबईला होते, मीरा भाईंदरला होते, सर्वकडे कारवाई होत असताना नाशिकला कारवाई होते, पण दशक इथे कारवाईच्या नावाखाली 4 वर्षांनी एक घर पाडता, परत गप बसून घेता, परत 4 वर्षांनी एक घर पाडता. जेव्हा की तिथे शेकडो घरं झालेले, तर ज्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम परवानगी घेतली नाही. आणि जर तुम्ही छोटे मोठे घरं गोरगरिबांचे घरं पाडतात, तर मग ह्या भूमाफियांची जे 100 रुपयावर बोगस नोटीवर शासनाचा महसूल बुडवले, यांच्यावर कारवाई काय होत नाही. यासाठी हे आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आणि उद्यापासून तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन छेडलं जाईल. धन्यवाद आपण दक्ष न्यूज संगे संवाद साधल्याबद्दल. आज 7 दिवस झालेला आहे. आम्ही विभागीय आयुक्ताच्या बाहेर 7 दिवसापासून आंदोलन करत आहोत. तरीही आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आमच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उठवत नाही, जोपर्यंत तिथं खातोडा पडत नाही, तोपर्यंत आम्ही कंटिन्यू हे आंदोलन कंटिन्यू करणार आहोत. आज आमची पूर्ण परिवार रस्त्यावर उतरलेला आहे. आज आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागा ह्या भूमिमाफियांनी बळकवून पवन चंद्रकांत पवार, दिनकर गोटीराम आढाव, विलास गायकवाड हे असे भूमिमाफियांनी भरपूर आम्हाला त्रास दिलेला आहे. भरपूर काही गोष्टींचा खूप आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे हे आम्ही इथं विभागीय आयुक्ताच्या बाहेर आंदोलन करत आहोत. पण जोपर्यंत आता त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि आमचा न्याय आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या जागेवरून उठणार नाही. बस एवढं मी आमच्या पूर्ण गांगुर्डे फॅमिलीकडनं हे आंदोलन कंटिन्यू आम्ही करणार. बस एवढं मी शासनाला सांगू शकतो. दरम्यान महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण काढण्याची 2 वेळा मंजुरी देऊन सुद्धा उपयुक्त अतिक्रमणधारक व भूमाफियांना पाठीशी घातला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या 7 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा देखील आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या थाटामाटात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर जयंती अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी बैठक शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी बुद्ध विहार, देवी चौक, नाशिक रोड या ठिकाणी घेण्यात आली. माजी जयंती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदासाठी 5 लोक इच्छुक होते. यावेळी संयोजक समितीच्या सर्वानुमते अध्यक्षपदी रोहित निर्भवणे, तर कार्याध्यक्षपदी मनोहर जाधव, योगेश पगारे, उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस उद्धव खैरे यांची निवड करण्यात आली. निवड होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार फटाकेबाजी करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रात एक नंबर म्हणणारी जयंती म्हणजे नाशिक शहराची जयंती. आणि या नाशिक शहराच्या जयंतीचे समिती म्हणजे नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती. या समितीने या वर्षीचा अध्यक्षपणाचा मान हा मला दिला. याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानतो. पण मी समितीला एक सांगू इच्छितो की या वर्षीची जयंती तितक्याच थाटामाटात होईल जितक्या थाटामाटात ती आजपर्यंत होत आली. याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला जाणार नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीने आज जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि महिलांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे, त्या स्थानाचं मी आदरपूर्वक सर्वांचं आभार मानते. आणि त्या समितीला पूर्णपणे न्याय देण्याचा आणि महिलांसाठी हा जो उत्सव आहे जयंती उत्सव तो अति जल्लोषात साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला पंचायतीने जे पद दिलंय त्या पदाबद्दल सर्वांचा मी आभार मानतोय. आणि मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करू आणि हेलिकॉप्टरने फुलं टाकू आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूवरती. या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, पवन पवार, हरीश भडांगे, सनी वाघ, भारत निकम, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, सलीम शेख, दिनेश दासवानी, नैना वाघ, संतोष कांबळे, राजभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल,
किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, आकाश भालेराव, संतोष पाटील, राजभाऊ पवार, राजेश पगारे, कुणाल साळवे, रंभाभाई भालेराव, लता देहाडे, सुषमा उबाळे, गौतमी शिरसाट, ज्योती शिरसाट, सुशीला जोपुळकर, अनिता कांबळे, स्वाती भुजबळ, वत्सला मोरे, इंगळे, सत्याबाई गाडे, पगारे, माधुरी भोळे, छाया गांगुडे, पूनम साळवे, प्रभावती सोनवणे आदींसह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, धम्म उपासक, उपासिका, आंबेडकरी अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोमांस कत्तल व गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातून देखील अशा नवनवीन घटना दररोज उघडकीस येत आहे. यातच गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिक येथील मोठा राजवाडा भद्रकाली येथे एक इसम गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पथकाने आरोपी नामे शादाब कुरेशी याला ताब्यात घेऊन गोवंश जनावरांचे सुमारे 200 किलोचे मांस व वाहन असा एकूण 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर इसमाविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5, 5A, 9 व 11 सह भादवीय कलम 429 प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीस मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, विजय पगारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी द्वारका येथे देखील गोवंश कत्तल सुरू असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यातच आता भद्रकाली परिसरात देखील गोमांस विक्रीची घटना उघडकीस आल्याने पोलीस आता या सर्वाला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या रामचंद्र नगर मधून थेट देवपुरात जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशाने शहरातील प्रभात नगर ते पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी वारंवार राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचा निधी आपल्याला मिळू दिला नाही. तसेच याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्यांनी सदर कामासाठी निधी न देता त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र याबाबत आपण कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. असं आहे की धुळे शहरामध्ये आज सगळ्यात गंभीर प्रश्न वाहतूक आणि धुळे शहराच्या रस्त्याची दुरावस्था आहे. त्याचा रस्ते कमी पडतात याचा विचार करून मी गेल्या 10 वर्षापासून ह्या नगाबारीमधून निघालेला माणूस 10 मिनिटामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचला पाहिजे आणि काय मेहरबानी नाही, हा त्याचा हक्क आहे. यासाठी जे किती रस्त्यामध्ये आहेत 96च्या प्लॅनप्रमाणे ते सगळे रस्ते मोकळे करायचे आणि पक्के करायचा कार्यक्रम असले. त्या दृष्टीने या रस्त्यासाठी नितीन गडकरी साहेबांच्या CRF फंडातून 42 कोटी 18 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी 20 लाख कोटी रुपये आले आणि त्याच्या बाजूला दुसरा रस्ता आहे गिरीशम बाजाराचा, तो सरळ अंबिका स्वामी म्हणून त्या चौकामधून निघेल. हा रस्ता शेतकरी विजयापर्यंत जातो. त्यामुळे धुळे शहरामधल्या देवपूरमधून येणाऱ्या ट्रॅफिकवर कमीत कमी 30% हे महत्त्वाचे रस्ते आहे. त्याच्यामध्ये
खाली जागा, महापालिकेचे खतांचे खड्डे, त्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज असे हे आहे. त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जागेला 2 वर्षापासून मंजुरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो. परंतु कधी नुकसान भरपाई मागायचे, कधी काय असं करून 2 वर्ष निघून गेले. आता मार्च महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालं नाही तर आलेले सगळे पैसे परत जाते. म्हणून त्यांना सारखं मागे लागत 3 महिन्यापासून. धनंजय मुंडे साहेबांच्या जालन्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या आणि ठरवलं की हा रस्ता सार्वजनिक कामासाठी घ्यायचा काय. त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते बोलण्याची विनंती केली. तर आपलं आडवा पाय घालायचा कार्यक्रम त्यांचं सुरूच होतं. आणि शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागलं. आणि आता आंदोलनात मला अधिकाऱ्यांनी सांगितलं काय की म्हणून त्यांना सूचना आलेल्या आहेत की रस्ता करून द्यायला काही हरकत नाही काय. तुमचे ऑफिशियल कागदपत्र आहेत त्यावेळी पाठवा. या रस्त्याच्या कामाला माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून या रस्त्यामुळे देवपूर भागातील नागरिकांच्या वेळेची बचत होऊन अत्यंत कमीत कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत तो पोहोचू शकणार आहे. या उद्देशाने आपण हा रस्ता तयार करीत असल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे गुरुप्रतिपदा महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा म्हणजेच गाणगापूर यात्रा निमित्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अखंड दत्तनाम सप्ताह निमित्त गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.
श्री एकमुखी दत्त मंदिर पटांगण, यशवंत महाराज पटांगण, सराफ बाजार, दहीपूल, सोमवार पेठ, साक्षी गणेश मंदिर, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्ग, रविवार कारंजा व श्री एकमुखी दत्त पटांगण असा या पालखी सोहळ्याचा मार्ग होता। या सोहळ्याबाबत अधिक माहिती मुख्य पुजारी संस्थानिक आचार्य गुरुवर्य मयुरेश बर्वे यांनी दिली आहे। आज श्रीमंत दत्तात्रयांचे दुसरे अवतार सरी रूपाने श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्ञानोबा यांचं सैन्यगमन यात्रेचा दिवस आहे। दत्त संप्रदायात हा खूप मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरमध्ये लोककल्याणार्थ निर्गुण पादुका ठेवून तिथून ते सैन्यगमनासाठी पुढच्या यात्रेसाठी निघाले। तो आजचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा। या निमित्ताने आपल्या एकमुखी दत्त मंदिरातून साधारणतः ही 150-200 वर्षाची परंपरा आहे का दत्त महाराजांच्या मूर्तीला व श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीला नगर भ्रमंती केली जाते। ती नगर भ्रमंतीचा दिवस तो आजचा दिवस। त्यानिमित्ताने 3 दिवसाचा उत्साह होता, 3 दिवसाचा सप्ताह होता, अखंड दत्तनाम सप्ताह। त्यानिमित्ताने प्रसाद पालखीचं नियोजन आहे व सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचं नियोजन आहे। दरम्यान नाशिक येथील श्री एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी हा गुरुप्रतिपदा महोत्सव 2024 उत्सवात साजरी करण्यात आला। यावेळी या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या सातपूर परिसरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे। त्यातच सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून काही चोरट्यांनी महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट, पिंडीच्या खाली लावलेले पंचधातूचे कवच, पिंडीच्या वरती लावलेला पंचधातूचा तांब्या तसेच मंदिरातील देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता। या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन घटना ठिकाणी पाहणी करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी नामे रोशन भाडमुखे, प्रताप वाघ व सुनील महाले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या घटनेबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे। नीलकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती। 21 तारखेला सकाळी 7 वाजता या दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली व संपूर्ण TV पथकाने भेट दिली व आजूबाजूचे CCTV फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या TV पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच जवळजवळ 24 तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या चोरताना ज्या बाईकचा वापर केला होता बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे। अशा प्रकारे जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या? अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे QR कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत। त्या ठिकाणी गस्त वाढवून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, शेजवळ गायकवाड, आहेर गायकवाड, कणोजे, जाधव, महाले, पाटील, शिंदे, भोये यांनी केली आहे। त्यातच सातपूर येथील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमधून कॉपर धातूचे ब्लॉक व कॉपर धातूचे बॉक्स चोरी गेल्याबाबत देखील सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 48 तासात चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केलाय। सदर घटनेत आरोपी नामे मनीष सिंग, दीपक लोट, महेंद्र बागुल व अभिषेक सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 6,92,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। याबाबत देखील अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे। सदरच्या कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय सोनटू मॅडम, मोनिका राऊत मॅडम तसेच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार सुनील लोहरे, पोलीस हवालदार गीते, पोलीस अधिक अंमलदार संभाजी जाधव, अनंत महाले, रामनाथ पाटील, पोलीस अंमलदार चालक रोहिदास कनोजे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार चालक गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन भोये, पोलीस अंमलदार सचिन आजबे, सर्व नेमणूक सातपूर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वाची कामगिरी करून हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याबद्दल मान्य वरिष्ठ यांनी त्यांची वाहवा केलेली आहे. भविष्यकाळात सुद्धा त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर खरपडे, गायकवाड सुनील लोहरे, गीते, पोलीस अंमलदार संभाजी जाधव, अनंत महाले, रामनाथ पाटील, रोहिदास कनोजे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, गायकवाड, मोहन भोये, सचिन आजबे यांनी केली आहे. दरम्यान सातपूर पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न उठवल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. आधीच अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी, त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न उठवल्यामुळे अधिक त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादन खर्च व बाजारभावातील तफावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन याची आठवण करून देण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आलाय. व्यंगचित्रकार किरण मोरे व शेतकरी संघटनेतर्फे हा चित्ररथ तयार करण्यात आला असून बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गणपती मंदिरापासून रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी हा रथ मार्गस्थ झालाय. कांद्याला मागणी वाढली व भाव मिळू लागला की केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेते. त्यातच अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान. यामुळे शेतकरी आधीच त्रस्त असताना देखील सरकारने निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. अतिवृष्टी, गारपीट याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता, पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवर मोठा घाला केलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, पण कांदा निर्यात बंदी खुली झाली नाही. मग आम्ही काही शेतकरी मिळून आता शेतकरीच म्हणून आम्ही संघटना वगैरे सोडून आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं. जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करत आहेत की गाव पातळीपर्यंत हे गाव चलो अभियान, त्यांचा भारत कोणता एक नवीन येतो अभियान ते गावापर्यंत येतात. पण आमच्या ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे. कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कांद्याला लागणारा खर्च असो, कांद्याला लागणारा जी महागाई झाली, जे शेतकऱ्याला सण करावा लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले. आणि कांदा निर्यात बंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी त्याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे. आणि एक आम्ही जसा आज जो कांदा आहे आज आमच्यासाठी देव आहे. कांदा हा आमच्यासाठी देव आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा देव आहे. आणि या देवाला हा न्याय मिळाला पाहिजे. याला कायमस्वरूपी ही निर्यात बंदी खुली पाहिजे. याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसायला हवे. कारण शेतकरी जेव्हा कांदा पिकवतो तो कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर निर्बंध नसतात. त्याला जे पाहिजे असतं कांद्याला तो लाडाने पुरवतो, लाडाने मोठं करतो. पण जेव्हा तो मोठा होतो आणि बाहेर त्याची परदेशात जायची वेळ येते, एक वेळ आमचा बाप शेतकरी नाही गेला परदेशात चालेल, पण आमचा कांदा गेला पाहिजे. दरम्यान शेतकरी जीवाचं रान करून शेतमाल पिकवत असतो, तरी देखील शेतमालाला भाव मिळत नसल्याने आणि निर्यात बंदी थांबवल्याने या रथाच्या माध्यमातून गावोगावी शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे. तसेच कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते.
आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील त्यांच्या आंदोलनाच्या विषयावरून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी डोळा मारून आपल्याला तात्पुरते आरक्षण द्यायचे असल्याचे वक्तव्य केले आहे. हे अत्यंत चुकीचे असून फडणवीस हे घातकी असल्याचं म्हणत माझ्या वाक्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले असल्याची प्रतिक्रिया देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. असं आहे की त्या माणसाचा स्वतःचा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही. मी पहिल्यापासून सांगत होते हे सरकार फसवणार आहे, मराठ्यांचा घात करणार आहे, तो त्यांनी केला. काय काल एक व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला पाठवला आहे सगळ्यांना. काय त्या ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, मुख्यमंत्री आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. काय हे सगळे त्याच्यामध्ये दिसतात. आणि तिथे डोळा मारून फडणवीस सांगतात आपल्याला तात्पुरतं द्यायचं आता. काय हे काय वागायची पद्धत नाही ना, जबाबदारी असेल. हे सगळ्यांना काल व्हायरल केलं आहे, तुम्हाला असं करायची. काय अशा पद्धतीने तुमच्या मतदारांना फसवतात. काय हे बरोबर नाही, विश्वासघात आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस विश्वासघातले या माझ्या वाक्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांचा देखील समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी अंतरवली सराटीमधून थेट मुंबई येथे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील हे अधिकच आक्रमक झाले असून राज्यभरात देखील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर 5 दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्थानिक कलावंतांनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत या महोत्सवाची सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विषयी माहिती व्हावी तसेच यातून कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आपला महासंस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे. त्याची सुरुवात ग्रंथदिंडी काढून आपण सकाळी 9 वाजता केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आता 10:30 वाजता पोलीस कवायत मैदान या ठिकाणी होणार आहे. 5 दिवसाचा हे महोत्सव आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम आहेत. विशेष आकर्षण म्हणून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सेलिब्रिटी शोज आहे. त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची हस्तयात्रा आहे. उद्या आयुष्यावर काही बोलूया या कार्यक्रमाचा प्रबोधन आहे. परवा संतांची वारीचा कार्यक्रम आहे. 29 तारखेला आपण एक कार्यक्रम आणि 1 तारखेला गझल संध्या ज्याच्यामध्ये श्री भीमराव पांचाल आणि त्यांची टीम आहे. असे विविध आकर्षक कार्यक्रम आहेत. दिवसभरातही लोकल कलाकार आपले धुळे जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक आपली जे आहे शीतकालीन शस्त्र दालन, हस्तकला दालन, बचत गटांचे स्टॉल तसेच सर्वांचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. माझी सर्व धुळेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या महोत्सवामध्ये सहभागी व्हावा. थँक्यू.
या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह मुंबई येथील सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंत विविध कलाप्रकार सादर करणार आहेत। यासोबतच महोत्सवात बचत गट, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, विविध चित्रांची प्रदर्शने, पुस्तक प्रदर्शने असे भरगच्च कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे। मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दसक नाशिक रोडमधून 2019ला नगर रचना विभाग मनपा नाशिक यांनी 12 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटिसा बजावल्या होत्या। तेव्हापासून उपयुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली 5 वर्षापासून पीडित परिवार व दसक गावकरी यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पीडित परिवार व तसेच गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। दसक शिवार सर्वे नंबर 78-79 महारवतन साहाबाची जमीन असताना भूमाफिया नगरसेवकांनी ती जमीन बळकावून मान्य जिल्ह्याची परवानगी न घेता, महानगरची परवानगी न घेता तिथे अनधिकृत साम्राज्य तयार केलेले आहे व 100 रुपये बोगस नोटरीवर लोकांना घरे विकली आहे। आणि मंत्रालयापासून महसूल मंत्री, विरोधी पक्ष नेते, मान्य विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त सर्वांनी सांगितलं की हे अनधिकृत बांधकाम काढून टाकणे, पण उपायुक्त अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली लेखी पत्र देतं का आज करतो, उद्या करतो। पोलीस आयुक्ताच्या प्रतिनिधी समोर पण सांगतो की मी 2-3 दिवसात कारवाई करतो, पण राजकीय दबाव भूमाफिया नगरसेवक दिनकर आढाव, पवन पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, विलास लोखंडे, लोणकर इत्यादी हे भूमाफिया काही राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे इथे कारवाईच्या नावाखाली टोलाटोली चालली। जेव्हा की सर्व लेखी पत्र इतके असताना सुद्धा आणि लेखी उत्तर दिल्याने सुद्धा हे लोक कारवाई करत नाही। जेव्हा की नगरला कारवाई होते, मुंबईला होते, मीरा भाईंदरला होते, सर्वकडे कारवाई होत असताना नाशिकला कारवाई होते, पण दसक इथे कारवाईच्या नावाखाली 4 वर्षांनी एक घर पाडता, परत गप बसून घेता, परत 4 वर्षांनी एक घर पाडता। जेव्हा की तिथे शेकडो घरं झालेले तर ज्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम परवानगी घेतली नाही। आणि जर तुम्ही छोटे मोठे घरं, गोरगरिबांचे घरं पाडतात तर मग ह्या भूमाफियांची जे 100 रुपयावर बोगस नोटरीवर शासनाचा महसूल बुडवले यांच्यावर कारवाई काय होत नाही। यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि उद्यापासून तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन छेडलं जाईल। धन्यवाद आपण दक्ष न्यूज संगे संवाद साधल्याबद्दल। आज 7 दिवस झालेला आहे। आम्ही विभागीय आयुक्ताच्या बाहेर 7 दिवसापासून आंदोलन करत आहोत। तरीही आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आमच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उठवत नाही, जोपर्यंत तिथं खातोडा पडत नाही, तोपर्यंत आम्ही कंटिन्यू हे आंदोलन कंटिन्यू करणार आहोत। आज आमची पूर्ण परिवार रस्त्यावर उतरलेला आहे। आज आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागा ह्या भूमाफियांनी बळकवून
पवन चंद्रकांत पवार, दिनकर गोटीराम आढाव, विलास गायकवाड हे असे भूमाफियांनी भरपूर आम्हाला त्रास दिलेला आहे. भरपूर काही गोष्टींचा खूप आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे हे आम्ही इथं विभागीय आयुक्ताच्या बाहेर आंदोलन करत आहोत. पण जोपर्यंत आता त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि आमचा न्याय आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जागेवरून उठणार नाही. बस एवढं मी आमच्या पूर्ण गांगुर्डे फॅमिलीकडनं हे आंदोलन कंटिन्यू आम्ही करणार. बस एवढं मी शासनाला सांगू शकतो. दरम्यान महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण काढण्याची 2 वेळा मंजुरी देऊन सुद्धा उपयुक्त अतिक्रमणधारक व भूमाफियांना पाठीशी घातला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या 7 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा देखील आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या थाटामाटात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर जयंती अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी बैठक शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी बुद्ध विहार, देवी चौक, नाशिक रोड या ठिकाणी घेण्यात आली. माजी जयंती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदासाठी 5 लोक इच्छुक होते. यावेळी संयोजक समितीच्या सर्वानुमते अध्यक्षपदी रोहित निर्भवणे तर कार्याध्यक्षपदी मनोहर जाधव, योगेश पगारे, उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस उद्धव खैरे यांची निवड करण्यात आली. निवड होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार फटाकेबाजी करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रात एक नंबर म्हणणारी जयंती म्हणजे नाशिक शहराची जयंती आणि या नाशिक शहराच्या जयंतीचे समिती म्हणजे नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती. या समितीने या वर्षीचा अध्यक्षपणाचा मान हा मला दिला. त्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानतो. पण मी समितीला एक सांगू इच्छितो की या वर्षीची जयंती तितक्याच थाटामाटात होईल जितक्या थाटामाटात ती आजपर्यंत होत आली. याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला जाणार नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीने आज जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि महिलांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे त्या स्थानाचं मी आदरपूर्वक सर्वांचं आभार मानते आणि त्या समितीला पूर्णपणे न्याय देण्याचा आणि महिलांसाठी हा जो उत्सव आहे जयंती उत्सव तो अति जल्लोषात साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला पंचायतीने जे पद दिलंय त्या पदाबद्दल सर्वांचा मी आभार मानतोय आणि मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करू आणि हेलिकॉप्टरने फुलं टाकू आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूवरती. या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, पवन पवार, हरीश भडांगे, सनी वाघ, भारत निकम, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, सलीम शेख, दिनेश दासवानी, नैना वाघ, संतोष कांबळे, राजभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, आकाश भालेराव, संतोष पाटील, राजभाऊ पवार, राजेश पगारे, कुणाल साळवे, रंभाभाई भालेराव, लता देहाडे, सुषमा उबाळे, गौतमी शिरसाट, ज्योती शिरसाट, सुशीला जोपुळकर, अनिता कांबळे, स्वाती भुजबळ, वत्सला मोरे, इंगळे, सत्याबाई गाडे, पगारे, माधुरी भोळे, छाया गांगुडे, पूनम साळवे, प्रभावती सोनवणे आदींसह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, धम्म उपासक, उपासिका, आंबेडकरी अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोमांस कत्तल व गोमांस विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातून देखील अशा नवनवीन घटना दररोज उघडकीस येत आहे. यातच गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिक येथील मोठा राजवाडा भद्रकाली येथे एक इसम गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पथकाने आरोपी नामे शादाब कुरेशी याला ताब्यात घेऊन गोवंश जनावरांचे सुमारे 200 किलोचे मांस व वाहन असा एकूण 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर इसमाविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5, 5A, 9 व 11 सह भादवीय कलम 429 प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील कारवाईसाठी आरोपीस मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, विजय पगारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी द्वारका येथे देखील गोवंश कत्तल सुरू असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यातच आता भद्रकाली परिसरात देखील गोमांस विक्रीची घटना उघडकीस आल्याने पोलीस आता या सर्वाला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या रामचंद्र नगरमधून थेट देवपुरात जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशाने शहरातील प्रभात नगर ते पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी वारंवार राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचा निधी आपल्याला मिळू दिला नाही. तसेच याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्यांनी सदर कामासाठी निधी न देता त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र याबाबत आपण कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. असं आहे की धुळे शहरामध्ये आज सगळ्यात गंभीर प्रश्न वाहतूक आणि धुळे शहराच्या रस्त्याची दुरावस्था आहे. त्याचा रस्ते कमी पडतात. याचा विचार करून मी गेल्या 10 वर्षापासून ह्या नगावबारीमधून निघालेला माणूस 10 मिनिटामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचला पाहिजे. आणि काय मेहरबानी नाही, हा त्यांचा हक्क आहे. यासाठी हे जे DP रस्त्यामध्ये आहेत 96च्या प्लॅनप्रमाणे ते सगळे रस्ते मोकळे करायचे आणि पक्के करायचा कार्यक्रम हाती. त्या दृष्टीने या रस्त्यासाठी नितीन गडकरी साहेबांच्या CRF फंडातून 42 कोटी 18 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी 20 लाख कोटी रुपये आले. आणि त्याच्या बाजूला दुसरा जो रस्ता आहे ब्रिजस्टोन बाजाराचा, तो सरळ अंबिका स्वामी म्हणून त्या चौकामधून निघेल. हा रस्ता शेतकरी पुतळ्यापर्यंत. त्यामुळे धुळे शहरामधल्या बिलकुलमधून येणाऱ्या ट्रॅफिकवर 30% हे महत्त्वाचे रस्ते आहेत. त्याच्यामध्ये खाजगी जागा, महापालिकेचे खतांचे खड्डे, त्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज असे हे आहे. त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जागेला 2 वर्षापासून मंजुरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो. परंतु कधी नुकसान भरपाई मागायचे, कधी काय असं करून 2 वर्ष निघून गेले. आता मार्च महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालं नाही तर आलेले सगळे पैसे परत जाते. म्हणून त्यांना सारखं मागे लागत 3 महिन्यापासून. धनंजय मुंडे साहेबांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या आणि ठरवलं की हा रस्ता सार्वजनिक कामासाठी घ्यायचा काय. त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते मोजण्याची विनंती केली. तर आपलं आडवा पाय घालायचा कार्यक्रम त्यांचा सुरूच होता. आणि शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागलं. आणि आता आंदोलनात मला अधिकाऱ्यांनी सांगितलं काय की त्यांचं म्हणून त्यांना सूचना आलेल्या आहेत की रस्ता करून द्यायला काही हरकत नाही काय.
तुमचे ऑफिशियल कागदपत्र आहेत त्यावेळी पाठवा. या रस्त्याच्या कामाला माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून या रस्त्यामुळे देवपूर भागातील नागरिकांच्या वेळेची बचत होऊन अत्यंत कमीत कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत तो पोहोचू शकणार आहे. या उद्देशाने आपण हा रस्ता तयार करीत असल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे.